नमस्कार मित्रांनो. पोलीस भरतीचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत आहोत. 2024 मध्ये झालेला नाशिक ग्रामीण पोलीस भरतीचा हा पेपर आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 26 ते 50 या दरम्यान मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाबद्दलचे प्रश्न आहेत. आज आपण ते एक एक करून बघू. प्रश्न क्रमांक 26 बघा. खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत? आता मराठीचा अभ्यास आपण करताना माझ्या मराठीच्या पहिल्या लेक्चरमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की श्वास व्यंजन म्हणजे कोणते. स्पर्श व्यंजन मध्ये 5 रांगेमध्ये एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत. याच्यामध्ये हे जे दोन आहेत, प्रत्येक रांगेतील पहिले दोन, याला आपण कठोर किंवा श्वास किंवा अघोष व्यंजन असं म्हणतात. मग याच्यामध्ये कुठली ही रांग आहे क ची, ही आहे च ची, ही आहे ट ची, एक आहे त ची आणि एक आहे प ची. तर क ख च छ ट ठ त थ आणि प फ हे पहिले दोन जे आहेत याला कठोर व्यंजन, श्वास व्यंजन किंवा अघोष व्यंजन म्हणतात. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या 3 नंबरचा जो पर्याय आहे इथे द आणि ध येतो. त आणि थ च्या पुढे द आणि ध येतो, म्हणजे हे श्वास व्यंजन नाही, त्याच्या पुढच्या रांगेतले आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे द आणि ध. पुढचा प्रश्न बघा. खालील शब्दांची योग्य आकार विल्हे मांडणी करा. मराठीच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की आकार विल्हे मांडणी म्हणजे काय. ज्याप्रमाणे आपण डिक्शनरीमध्ये एखादा शब्द शोधतो की अल्फाबेटिकली त्याची सिरीज लागलेली असते, म्हणजे पहिले ए येतो, ए नंतर बी येतो, सी येतो, याप्रमाणे प्रत्येक अक्षराची त्याच्या क्रमानुसार आपण क्रम लावत असतो. याला इंग्लिशमध्ये अल्फाबेटिकली क्रम म्हणतो. मराठीमध्ये आपण याला वर्णमालेतला क्रम. अ आ पासून सुरुवात होतो, पहिले स्वर, स्वरादी आणि नंतर व्यंजन. तर याचं जर आपण बघितलं तर याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक ऑप्शन ड, 4 नंबरचं. आता याच्यामध्ये एक छोटीशी ट्रिक्स तुम्हाला मी सांगतो. आता एक साधी गोष्ट बघा, अ अगोदर येईल त्यानंतर आ येत जाईल, हे तर मान्य आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये बघा, अ ची सुरुवात झालेला एक अक्षर आहे, त्यानंतर लगेच आ येतो, नंतर परत अ येतो, असं होऊच शकत नाही. क्रम अ ची रांग अगोदर येईल, नंतर आ ची रांग येईल, त्यामुळे पहिलं ऑप्शन गेलं. दुसरं जर आपण बघितलं तर अगोदर आ आला आहे आणि नंतर अ ची रांग आलेली आहे, हेही चुकीचं आहे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये जर बघितलं तर अमृत ध्वनी अ आहे, पुढे परत आ आला, त्यानंतर परत अ आला, असं येऊच शकत नाही. जर क्रम लावायचा असेल तर तुम्हाला सुरुवात अ ची होईल, त्यानंतर ते संपल्यानंतर पुढे आ ची रांग लागेल. शेवटचा जो ऑप्शन तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये बघा, पहिला शब्दामध्ये अ आहे, नंतर परत अ आहे, परत अ आहे आणि नंतर आ आहे. म्हणजे अ नंतरचे जे अक्षर आहेत, ई असेल, अ असेल, हे सगळे हे न लावता सुद्धा आपल्याला प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षरावरूनच कळतं की अगोदर अ आणि नंतर आ, त्यामुळे याचं उत्तर चौथं येईल. पुढचा प्रश्न बघा, लाळ घोटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? योग्य अर्थ. आता म्हणी, वाक्प्रचार, शब्दार्थ, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द हा आपल्या रोजच्या जीवनातला एक भाग आहे. कुठले तरी एखादं लेक्चर करणं किंवा नुसते पुस्तक वाचून हा शब्दसंग्रह आपला वाढत नसतोच. त्यामुळे हा शिकण्या पलीकडचा भाग आहे. आणि जर तुम्ही बारकाईने जर विचार केला तर याचा अर्थ आपल्याला लगेच कळतो. लाळ घोटणे. एखाद्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला आस असते किंवा काहीतरी हवं असतं आपल्याला, जेव्हा कुत्र्याला आपण बघितलं, नुसतं बिस्किट दाखवलं तर तो जीभ बाहेर काढतो, लाळ गाळतो, म्हणजे त्याला ती गोष्ट हवी असते. म्हणून काहीतरी मिळण्याची इच्छा धरणे हे उत्तर इथे योग्य ठरतं. त्यामुळे शब्दार्थाचा भाग जो आहे तो शिकण्यापेक्षा तो तुमच्या रोजच्या जीवनातला भाग आहे. रोज असे शब्द, अशा म्हणी तुमच्या कानावर जशा पडतात तसतसा तुमचा शब्दसंग्रह वाढत जातो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती स्वरसंधी अयोग्य आहे?
आता संधीचा सुद्धा आपण एक टॉपिक घेतलेला आहे. पहिलं ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर पहिलं ऑप्शनच इथे चुकीचं आहे. अ मध्ये ज्यावेळेस तुम्ही ई मिळवता त्यावेळेस ए तयार होतो, किंवा अ मध्ये दुसरा दीर्घ ई जरी मिळवला तरी त्याचं तयार होणारं अक्षर हे एच असतं. त्यामुळे इथे ए ऐ जो दिलेला आहे रफारवाला मात्रावाला, तर हे चुकीचं आहे पहिलं ऑप्शन. बाकीचे सर्व बरोबर आहे. अ अधिक ए याच्यामध्ये केलं तर ऐ तयार होतो, आ अधिक उ ओ तयार होतो आणि आ अधिक रू अर तयार होतो. संधीचा भाग आहे. स्वर संधी अभ्यासताना आपल्याला आता एक चार्ट आहे, त्या चार्ट मध्येच आपल्याला ह्या गोष्टी समजून येतात. पुढे पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही? संधीमध्ये स्वरसंधीचे उपप्रकार, व्यंजन संधी, व्यंजन संधीचे उपप्रकार, विसर्ग संधी, ह्या मूळ संधी आहेत. ह्या संस्कृत मधून आपण घेतलेल्या आहेत. पण काही संधी आहेत ज्याला आपण मराठीतल्या विशेष संधी असं म्हणतो. विशेष संधी का? तर ह्या विशेष संधी का आणि कुठल्या ते तुम्हाला सांगतो. एक आहे पररूप संधी, पररूप संधी, आणि दुसरं आहे पूर्वरूप संधी. संधी होणारा हा एक शब्द आहे, याचा शेवटचा वर्ण आणि याचा पहिला वर्ण हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस जर हा हे अक्षर हे वर्ण नाहीसं होऊन पहिला वर्णामध्येच तो मिसळला जातो, म्हणजे पहिला वर्ण कायम राहतो, त्यावेळेस ती असती पूर्वरूप संधी. आणि ज्यावेळेस पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येताना पहिला वर्ण गायब होतो आणि दुसरा वर्ण कायम राहतो, त्यावेळेस ती पररूप संधी असते. कळालं? आता जर तुम्ही बघितलं तर घर हा शब्द बघा, घर. आता घर मध्ये अ पहिल्या अक्षरामध्ये संधी जो आहे तो आहे अ. एक मिनिट तुम्हाला इथं सेपरेट दाखवतो. घर हा शब्द आहे, याच्यामध्ये र मध्ये अ दडलेला आहे आणि याच्यामध्ये ई हा स्वर मिक्स होतो, तर हा गायब होतो आणि ई हा र मध्ये मिक्स होतो आणि इथे घरी हा शब्द तयार होतो. त्यामुळे पहिला वर्ण गायब होतो, दुसरा वर्ण तसाच राहतो, म्हणजे ही पररूप संधी आहे. पुढे बघा, पर्याय क्रमांक 3 बघा. न उमजे, न मध्ये अ दडलेला आहे बरं का. याची ज्यावेळेस संधी होते तेव्हा नुमजे हा शब्द तयार होतो, म्हणजे हा अ गायब होतो आणि हा उकार इकडे येतो आणि नुमजे शब्द तयार होतो, म्हणजे पहिला गायब झाला दुसरा राहिला. हे पण पररूप संधीचं उदाहरण आहे. तिस दुसरं ऑप्शन बघा, सांग आणि इन. सांग आणि इन मध्ये जर आपण बघितलं तर इथे पण अ आहे आणि इथे ए आहे, म्हणजे मात्रा. मग इथला अ गायब होतो आणि हा मात्रा ग वर येते, सांगेन. म्हणजे इथे पण हा पहिला गायब होतो आणि हा दुसरा कायम राहतो, पररूप आहे. चौथा ऑप्शन महत्वाचा आहे बघा, लाडू. ह्या लाडू मध्ये दुसरा उकार हा स्वर मिसळलेला आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण आ हा स्वर आहे पुढचा, तर हा याच्यात मिसळत नाही, हा कायम राहतो, हा गायब होतो आणि त जसली जसा राहतो. हा त इथे येतो, लाडू त. आ गायब झाला, 2 नंबरचा गायब झाला, पहिला जसला तसा राहिला. म्हणजेच लाडूत हा जो शब्द आहे हा पूर्वरूप संधीचा प्रकार आहे. म्हणजेच पररूप संधी नाही कुठली, तर मग 4 नंबरचं ऑप्शन हे पररूप संधी नाही. पहिले 3 पररूप आहे, चौथं ऑप्शन हे पूर्वरूप संधीचं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही? आता ज्यावेळेस आपण शब्दांच्या जाती शिकण्याची सुरुवात केली होती, पहिलं लेक्चर ज्यावेळेस घेतलं होतं, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की शब्द एकूण वाक्यामध्ये 8 प्रकारचे कार्य करतात
आणि हेच 8 म्हणजे त्या शब्दाच्या जाती किंवा शब्दांची कार्य आहेत. मग कुठली आहेत? तर नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे आणि क्रियापद आहे. ही जरा फास्ट मध्ये लिहितो त्यामुळे अक्षर चांगलं येत नाहीये. तर ही पहिली 4 जी आहे यांना आपण विकारी म्हणतो. का विकारी म्हणतो? तर ही लिंग, वचन, विभक्ती यानुसार बदलत जातात. म्हणून ही विकारी आहेत. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. अव्यय म्हणजेच अविकारी, की जे लिंग, वचन, विभक्तीनुसार बदलत नाही. इथे काय विचारलं आपल्याला? कुठली जात विकारी नाही? तर विकारी ह्या तुमच्या समोर मी लिहून दाखवल्या आहेत, 4 आहेत. नाम आहे, पहिलं ऑप्शन बघा. नाम आहे. सर्वनाम आहे, क्रियापद आहे. क्रिया विशेषण जे आहे हे अविकारी आहे, अव्यय आहेत. म्हणजे याचं उत्तर 2 आहे. आता याला अपवाद पण आहेत. क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण ही शब्दाची जात अविकारी गटामध्ये मोडली जाते. पण याला काही अपवाद पण आहेत, ते व्याकरणाचा अभ्यास करताना कळेल. पण जर विभागणी जर बघितली तर हे अविकारीमध्येच येतं. पुढचा प्रश्न बघा. चांगल्यांना बक्षीस मिळतं या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात कोणती आहे ते बघा. हा विशेषणाचा भाग आहे. चांगली माणसे असं जर मी म्हणालो तर माणसे हे काय आहे? किंवा माणसं हे काय आहे? हे नाम आहे. माणसं कोणती? तर चांगली. म्हणजे चांगली हा शब्द माणसाबद्दल माहिती सांगतं. म्हणजे चांगली हे झालं विशेषण. विशेषण काय करतं? नामाविषयी अधिकची माहिती सांगतं. बरोबर? मग चांगली हे विशेषण आहे, माणसं हे नाम आहे. जर माणसं आता विशेषणाच्या पुढे नाम यायला हवं. म्हणजे नामाबद्दल माहिती सांगतं ना, मग ते नाम आलेलं असतं. म्हणून ते विशेषण असतं. पण जर माणसे हा शब्द जर मी काढला आणि माणसांना चांगल्या माणसांना असं आपण ज्यावेळेस म्हणतो तेव्हा माणसं हे नाम आहे. पण नाम न लिहिता मी डायरेक्ट विशेषणलाच जर नामाचं प्रत्यय लावलं ना, हे नामाचं प्रत्यय चांगल्या माणसांना, माणूस हा शब्द काढला त्याचं ना प्रत्यय हे चांगल्यांना लावलं. म्हणजे इथे फक्त विशेषण ठेवलं मी, नाम काढून टाकलं. पण नामाविषयी माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. पण इथे तर नामच नाही, मग विशेषण कोणाची माहिती सांगणार आहे? कोणाचीच नाही. म्हणजे इथे ह्या विशेषणाचं रूपांतर जे झालं आहे ते नामामध्ये झालेलं आहे. आणि हे आहे सामान्य नाम. म्हणजेच विशेषण नामासोबत आलं आणि नामाची माहिती सांगत असेल तर ते विशेषण. नामाला जोडून आलं नाही. विशेषण हा मूळ शब्द आहे. तो नामासोबत आला तर विशेषण. तो स्वतः नाम झाला, नामासोबत तो नाही आला आणि तो अनेकवचनी असाल तर त्याला आपण नाम म्हणतो, सामान्य नाम. तर इथे चांगल्यांना हा जो शब्द आहे हा इथे नाम म्हणून आलेला आहे. पुढचं बघा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. गाय गुराख्याकडून बांधली जाते. आता हा जो प्रकार आहे याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याचं कर्मकर्तरी हे उत्तर आहे. हा प्रकार आपण इंग्रजीमधून घेतलेला आहे. इंग्रजीमध्ये पॅसिव्ह व्हॉइस नावाचा जो प्रकार आहे तो मराठी व्याकरणामध्ये आला आहे. याला मराठीमध्ये आपण नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असं आपण म्हणतो. यामध्ये जो कर्ता असतो त्याला कडून हे प्रत्यय लागलेलं असतं. आता बघा, गाय गुराख्याकडून बांधली जाते. इथे क्रिया काय आहे? बांधणे ही क्रिया आहे. मग बांधणारा कोण आहे? तर गुराखी आहे. म्हणजे क्रिया करणारा कर्ता कोण आहे? गुराखी आहे. या कर्त्याला कडून हे क्रियापद लागलेलं असतं. तो प्रकार आहे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. याच्यामध्ये गाय हे आहे कर्म, म्हणजेच नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. या प्रयोगाची ओळख कशी आहे?
तर सुरुवातीला कर्म येतं आणि कर्त्याला कडून हे प्रत्यय लागलेलं असतं. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील उपमेय ओळखा. आता उपमेय म्हणजे काय? हा अलंकाराचा भाग आहे. अलंकाराचे प्रकार जर तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला याचं उत्तर कळेल. उपमेय. उपमेय म्हणजे काय? तो मूळ शब्द जो असतो तो असतो उपमेय आणि त्याला ज्याची उपमा दिली असती तो असतो उपमान. ह्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर माऊलींच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. म्हणजे मृगाचे जे तुषार आहे, कदाचित हे माझ्या मते मृग नक्षत्रातल्या पावसा संदर्भातच असेल. मृगाचे तुषार हा मूळ शब्द आहे. त्याला माऊलीच्या दुधाची उपमा दिलेली आहे. म्हणजे इथे जो मूळ शब्द आहे तो आहे मृगाचे तुषार. एक लक्षात ठेवा, उपमेय म्हणजे मूळ शब्द. त्याला उपमा ज्याची दिलेली असती तो असतो उपमान. इथे माऊलीच्या दुग्धापरी म्हणजे माऊलीचे दूध, दुग्ध हे उपमान झालं आणि मूळ शब्द आहे उपमेय, तो आहे मृगाचे तुषार. पुढे बघा. अयोग्य जोडी ओळखा. आता प्रत्येक इंग्लिशमध्ये जसं पंक्च्युएशन जो प्रकार आहे तोच मराठीमध्ये आहे. याचा आपण वेगवेगळे चिन्ह आपण वापरतो. पूर्णविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह वगैरे. तर त्याचा पण एक चार्ट, कुठल्याही तुम्ही व्याकरणाचं पुस्तक काढलं तर एक स्वतंत्र चार्ट तुम्हाला त्याच्यात दिसतो. तर एक बघा, स्वल्पविराम काय आहे? अयोग्य जोडी ओळखायला लावलेली आहे बरं का, म्हणजेच चुकीची जोडी. स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द, बरोबर. जसं आपण म्हणतो की सचिन, सौरभ, राहुल हे क्रिकेटपटू आहे. आता इथे एक एक शब्द आहे, त्याला आपण मधी स्वल्पविराम देत असतो, किंवा दोन एक वाक्य आहे आणि पुढचं दुसरं वाक्य आहे, ते जोडण्याकरताही आपण स्वल्पविराम देत असतो. तर पहिला पर्याय हा बरोबर आहे, पण त्यांनी चुकीचा विचारलेला आहे. दुसरं बघा, अपसारण चिन्ह. एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास, आता जर पर्याय सुचवायचे असेल तर आपण विकल्प चिन्ह देत असतो, बरोबर. विकल्प म्हणजे आपण स्लॅश म्हणतो बघा, तिरपी रेष मारतो. म्हणजे तुला आंबा हवा की फणस, म्हणजे तुला पर्याय दिलेला आहे, एक तर आंबा पाहिजे का फणस. मग ज्यावेळेस पर्याय सुचवायचा असतो त्यावेळेस आपण त्याला तिरपी रेष मारतो. याला आपण विकल्प म्हणतो किंवा ऑप्शन म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला ऑप्शन म्हणतो, पर्याय, पर्यायवाचक. तर अपसारण चिन्हाचं नाहीये, हे विकल्पाचं चिन्ह आहे. त्यामुळे अपसारण याचं प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर हे 2 नंबरचं चुकीची जोडी आहे, त्यामुळे याचं उत्तर 2 पाहिजे. आता अपसारण चिन्ह म्हणजे काय? अपसारण चिन्ह आणि संयोग चिन्ह यांचा जर आपण विचार केला, संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह, या दोघांचं उत्तर एकच आहे, ती म्हणजे डॅश. डॅश मारतो आपण. फक्त संयोग चिन्ह ज्यावेळेस असतं त्यावेळेस दोन शब्द जोडताना आपण वापरतो. ज्यावेळेस दोन शब्द असतात, जोडीने आलेले असतात, हा एक शब्द आहे आणि हा एक शब्द आहे, तर जोडीने लिहिताना आपण मध्ये डॅश मारतो, त्याला आपण संयोग चिन्ह म्हणतो. पण अपसारण चिन्ह कधी असतं? ज्यावेळेस बोलताना एखादा भाग तुम्हाला अधिक स्पष्टरित्या सांगायचा असेल तर आपण थोडासा गॅप देतो. समजा एखादं वाक्य आहे आणि पुढे लिहितो आपण पण, आणि मग डॅश देतो आणि मग त्याचं सविस्तर वर्णन लिहितो, तर त्यावेळेस त्याला आपण अपसारण चिन्ह असं म्हणतो. म्हणजे दोघांचा चिन्ह एकच आहे, आडवी रेष, फक्त याचा उपयोग वेगवेगळा आहे. संयोग चिन्ह दोन शब्दांना ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस संयोग चिन्ह. कधी कधी आपण बघा, पहिली रांगेमध्ये शब्द लिहित असतो, एखादा शब्द अर्धा इथे लिहितो आणि अर्धा खालच्या रांगेमध्ये लिहितो, हा शब्द. मग अर्धा शब्द ज्यावेळेस खालच्या रांगेत लिहिला जातो त्यावेळेस त्याच्या पुढे सुद्धा आपण एक डॅश मारतो, ते सुद्धा संयोग चिन्हच असतं. कळालं. आणि अपसारण चिन्ह अधिक स्पष्टपणे सांगण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस त्याला अपसारण चिन्ह म्हटलं जातं. पुढे बघा, खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही? आता देवनागरी लिपीमध्ये कुठल्या कुठल्या भाषा
लिहिल्या जातात ते तुम्हाला माहीतच आहे. व्याकरणाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये याचा उल्लेख केलेला असतो. गुजराती, हिंदी, संस्कृत, मराठी, पाली, बंगाली, नेपाळी या भाषा आहे ह्या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. कन्नड ही लिपी पूर्णतः वेगळी आहे. दक्षिणेकडच्या भाषा जर आपण बघितल्या तर त्या अशा जिलेबी सारख्या किंवा कधी त्याच्यावर टोपी दिलेली असते. ह्या एक वेगळीच लिपी आहे. ती आपली देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जात नाही. त्यामुळे याचं उत्तर कन्नड हे आहे. ॲ आणि ऑ हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस कोणी केली आहे? आता हे सुद्धा कुठल्याही व्याकरणाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता जर तुम्ही वाचलेलं नसल पण उत्तर कसं काढायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो. ॲ आणि ऑ हे इंग्रजी भाषेतले शब्द जे मराठीत आलेले आहे, बॅट आहे, बॉल आहे, यांसारखे जे शब्द आहे, तर यांच्या मराठीमध्ये हे शब्द रुळले गेले. म्हणून यांच्याकरता हे दोन स्वर मराठी भाषेमध्ये आता आलेले आहे. जर आपण जर बघितलं तर गजानन माडगुळकर, गदी माडगुळकरांचा संबंध येणार नाही. कारण ते व्याकरणकार तर नव्हते, मोठे कवी, लेखक होते. पण व्याकरणाच्या संदर्भात त्यांचा आपण काही कुठे उल्लेख वाचलेला नाही. त्यामुळे हे ऑप्शन लगेच आपल्याला कट करता येतं. दुसरं आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. आता हे व्याकरणकार तर होतेच, निबंधकार होते. पण इतिहासाचा किंवा व्याकरणाचा अभ्यास करता यांचंही नाव कुठे आपल्याला आढळत नाही. राहिला आता फक्त प्रश्न अरविंद मंगळूरकर आणि केळकर. व्याकरणाच्या पुस्तकामध्ये यांचा उल्लेख स्पष्टता दिलेला आहे मंगळूरकर. आता तुम्हाला मी अजून एक सांगतो की क्ष आणि ज्ञ हे जे संयुक्त व्यंजन आहे त्यांचा सुद्धा मराठी वर्णमालेमध्ये समावेश करायचा का नाही याबद्दल कोणी सांगितलं आहे ते पण मला सांगा. एक सबनीस म्हणून आहे, ते आहे का ते शोधून सांगा. पण याचं उत्तर मंगळूरकर हे आहेच. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दांची जोडी. आता समानार्थी शब्द खूप सोपे सोपे बघा. अश्व म्हणजे घोडा, वारू हे सुद्धा घोड्याचंच नाव आहे. अजून एक घोड्याचं नाव आहे ते म्हणजे हय. हय हे सुद्धा घोड्याचं नाव आहे. त्यामुळे समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखायला लागली. पहिली जोडी बरोबर आहे. दुसरी जीवन बघा, जीवन आणि पाणी हे सुद्धा बरोबर आहे. अमित अगणित हे सुद्धा बरोबर आहे. आता जीवन पहिली वेलांटी जीवनची आणि जीवनची पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. बरेचसे असे शब्द आहेत की पहिली वेलांटीचा अर्थ वेगळा, दुसऱ्या वेलांटीचा अर्थ वेगळा. पहिला उकार जर असेल तर अर्थ वेगळा, दुसरा उकार असेल तर अर्थ वेगळा. असे पण शब्द आहेत. ते माझ्या मागच्या लेक्चरमध्ये दिलेले आहेत, पहिल्या लेक्चरमध्ये माझ्यामध्ये, किंवा पुस्तकामध्ये तर आहेच. अयोग्य समानार्थी जोडी आहे पर्याय क्रमांक 3, खल आणि सज्जन. खल नायक हा शब्द आहे. नायक म्हणजे हिरो, आणि त्याला जर आपण खल लावला तर खलनायक हा असतो व्हिलन. खल खल म्हणजे दुष्ट आणि सज्जन म्हणजे सज्जनच. त्यामुळं अयोग्य समानार्थी जोडी आहे ही. हा जो तिसरा पर्याय हा विरुद्धार्थी जोडी म्हणून योग्य राहिला असता. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी. आता विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी विचारलेली आहे. पहिला ऑप्शन बघा, विधवा. विधवा म्हणजे ज्या स्त्रीचा नवरा मेलेला आहे ती. जिचा नवरा जिवंत आहे ती असती सवाष्ण किंवा सुवासिनी. त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे. सुकर आणि दुष्कर हे पण पर्याय बरोबर आहे. अनुज आणि अग्रज हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. सार्थ आणि परमार्थ हे चुकीचं आहे. अनुज बघा, अनुज म्हणजे लहान भाऊ आणि अग्रज म्हणजे मोठा भाऊ. झाला का विरुद्धार्थी? लहान आणि मोठा. पर्याय क्रमांक 4 जे आहे सार्थ. सार्थचा अर्थ होतो अर्थसहित, म्हणजे अर्थसहित जो आहे तो आहे सार्थ. त्याचा विरुद्धार्थी शब्द पाहिजे होतं निरर्थ. सार्थ म्हणजे ज्याला अर्थ आहे तो, निरर्थ म्हणजे ज्याला अर्थ नाही तो. त्यामुळे परमार्थ हा शब्द इथं चुकीचा आहे. इथे निरर्थ असतात ही जोडी बरोबर राहिली असती.
त्यांनी विचारलेला आहे अयोग्य विरुद्धार्थी. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. कठोर तालू आणि कोमल तालू यांच्या मधल्या भागास काय म्हणतात? याचं उत्तर आहे मूर्धा. व्याकरणाच्या पुस्तकाच्या मध्ये तुम्हाला एक असं माणसाचं चित्र दिसल आणि त्याचा हा जो तोंडाचा भाग आहे तर त्याच्यामध्ये हे ओष्ठ आहे, इथे पडजीभ आहे, इथे कंठ आहे, इथे टाळू आहे, इथं मूर्धन्य आहे. त्यामुळे या दोघांचा मधला भाग आहे मूर्धन्य. एक चार्ट आहे, एक तक्ता, जो माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये मी मराठीच्या पहिल्या लेक्चरमध्ये दिलेला आहे. तो लेक्चर तुम्ही नक्की बघा. पहिलं लेक्चर बेसिक आहे आणि त्याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न हे त्याच्यावरच येऊ शकतात आणि येतात. तर त्याच्यामध्ये कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ठ, कंठ तालव्य कंठोष्ठ दंतोष्ठ दंत तालव्य असे अ, प्रकार दिलेले आहेत. मग एकूण वर्णमालेतले आपले 52 अक्षरं जी आहेत ती कुठल्या प्रकारामध्ये मोडतात त्याच्या सुद्धा ओळी दिलेल्या आहेत. तो चार्ट आपल्याला पाठ करावा लागतो. त्याच्यावर हे उत्तर याचं निघतं. समरस होणे या वाक्य प्रकाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. आता समरस होणे म्हणजे दोन गोष्टी एकामध्ये मिसळल्या जाणे, त्याला समरस होणे असं आपण म्हणतो. तर नीट जर आपण बघितलं तर गुंग होणे, आपण म्हणतो ना दंग होणे, गुंग होणे, किंवा गाणे ऐकताना एखादा गुंग होतो बघा, आपण म्हणतो ना तो समरस झाला. त्यामुळे एकाग्र होणे हा सुद्धा याचा अर्थ होऊ शकतो. समरस होणे, त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते गुंग होणे हे योग्य आहे. पुढचा, पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा. पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय? पाचामुखी परमेश्वर म्हणजे जास्तीत जास्त लोक जे सांगतात तेच खरं, या अर्थाने पाचामुखी परमेश्वर ही म्हण तयार झालेली आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे ते बरोबर उत्तर दिलेलं आहे. बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे होय. आता पुढच्या ज्या म्हणीचा अर्थ आहे ते तसं वेगवेगळे म्हणी तयार होऊ शकतात. पण मला असं वाटतं की पुस्तकातल्या ज्या म्हणी आहेत त्या रोज एक 10-10 जरी तुम्ही वाचत गेलात तर नकळतपणे पाठ करायची पण गरज नाही. त्या म्हणीचा अर्थ आपल्याला समजतो. एखाद्या पुस्तकामध्ये 100 म्हणी दिलेल्या असतात. आपली मुळात मातृभाषा मराठी असल्यामुळे 100 म्हणी जरी दिलेल्या असतील तर त्यातल्या 60-70 आपल्याला असेही येत असतात. ज्या काही येत नाही, जे काही शब्द येत नाही त्याला अंडरलाईन करायची किंवा साईडला नोट डाऊन करायच्या, नोट लिहून घ्यायच्या आणि ते येता जाता वाचत बसायचं. जेवढ्या वेळ तुम्ही वाचत जाल त्यावेळेस नकळत तुमचा अर्थ त्याच्या लक्षात राहील. पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय? जास्तीत जास्त लोक जे बोलतात तेच खरं. पुढे बघा. खालील वाक्यातील विशेष ओळखा. आता विशेष आणि विशेषण यातला फरक तुम्हाला कळेल. आता जर मी म्हटलं चांगला मुलगा, असं जर मी म्हटलं तर मुलगा हे नाम आहे, चांगला हे विशेषण आहे. बरोबर? चांगलं हे विशेषण आहे, मुलगा हे नाम आहे, म्हणजे हे झालं विशेष. म्हणजे विशेषण ज्याची माहिती सांगतो तो असतो विशेष्य. इथे बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात. आता चांगली हे कोणाबद्दल माहिती सांगतं? मुलांबद्दल. मुले हे नाम आहे, मग चांगली हे विशेषण आहे. कोणाची माहिती सांगतं? तर विशेष्याची म्हणजे नामाची. म्हणून इथे मुले हे जे आहे हे आहे विशेष्य. पुढे, खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही? संयुक्त क्रियापदामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. हे क्रियापद शक्यतो एकच असतं. म्हणजे आता बघा, सूरज रोज व्यायाम करतो. इथे करतो हे क्रियापद आहे की त्या एका शब्दाने वाक्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. हे मूळ क्रियापद आहे. बाकीच्या तिन्ही जर पर्याय आपण बघितले तर याच्यामध्ये दोन क्रियापद दिसतात. दोन क्रियापद जर लागून आले आणि त्या दोन्ही क्रियापदातून एकच क्रिया जर दर्शवली जात असेल तर त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात. पहिलं वाक्य जर बघितलं तर वाचत आहे,
इथे वाचण्याची क्रिया आहे. वाचत हे क्रियावाचक शब्द आहे. ते पूर्ण करण्याकरता आपण आहे हे सहाय्यवाचक क्रियापद घेतलेलं आहे. म्हणजे दोन शब्दांपासून क्रियापद तयार झालेलं आहे. हे आहे संयुक्त क्रियापद. क्रिया एकच आहे वाचण्याची. पुढचं उदाहरण बघा. देऊन टाकले. देण्याची क्रिया आहे. देऊन हे क्रियावाचक शब्द आहे. हे सहाय्यकारी क्रियापद आहे. दोघां मिळून तयार झालेलं म्हणून संयुक्त क्रियापद. पाहू लागला संयुक्त क्रियापद. पाहणे ही क्रिया आहे. लागला हे सहाय्यवाचक क्रियापद आहे. म्हणून हे तिन्ही जे आहेत हे संयुक्त क्रियापदाचं उदाहरण आहे. उदाहरण कुठलं नाही असं विचारलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे येईल. कारण अगदी सोपं आहे. वाक्यामध्ये एकच क्रियापद तुम्हाला तिथे दिसतंय. त्यामुळे ते संयुक्त क्रियापद नाही, म्हणून ते मुख्य क्रियापद आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी काव्यग्रंथ आणि त्यांनी लिहिलेले जे कवी आहे त्यांची जोडी अयोग्य जोडी ओळखायला लावलेली आहे. आता बघा. ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका म्हणतात हे तर सगळ्यांना माहिती असतं आणि त्याचे रचनाकार आहेत ज्ञानेश्वर महाराज. त्यामुळे भावार्थ दीपिका येथे संत ज्ञानेश्वर असायला पाहिजे होतं. त्यांनी वामन पंडित दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. म्हणजे उत्तर बरोबर आहे पण जोडी चुकीची आहे. बाकी बघा. ज्वाला आणि फुले बाबा आमटेंचं आहे. बाबा आमटेंच्या पत्नी त्यांचं समिधा हे पुस्तक आहे. प्रकाश बाबा आमटे यांचं प्रकाश वाटा हे पुस्तक आहे. केकावली मोरोपंत बरोबर आहे. तुकाराम महाराजांची अभंग गाथा हेही बरोबर आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. महत्वाचे जे सुरुवातीचे जे आहे मग ते माईन भट असतील लीळा चरित्रवाले किंवा मुकुंदराज यांचं विवेक सिंधू आहे माझ्या मते ते बघा. ही यादी दिलेली असती व्याकरणाच्या पुस्तकामध्ये त्यातलंच एखादं येतं आणि ह्या बाकीचे जे पुस्तक आहे ते तुमचं जनरल नॉलेजचा भाग आहे. पण उत्तर काढणं खूप सोपं असतं. त्यातली त्यात भावार्थ दीपिका माहिती ज्ञानेश्वरीला म्हणता आणि ते ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. इथं ती चुकीची आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा. आता पूर्ण भूतकाळ सांगितलं. भूतकाळ तर तुम्हाला माहिती आहे. जो घडून गेलेला काळ आहे तो भूतकाळ. आता होता, झाला असे जे क्रियापद असतात हे भूतकाळीच आहे. 3 नंबरचं जे आहे ते इथं धडधडीत चुकीचं आहे कारण हे वर्तमानकाळी आहे. तुम्हाला विचारलं भूतकाळ. पण भूतकाळ कुठला? तर पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? भूतकाळातलंच वाक्य आहे पण ती भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली आहे अशी. सचिन क्रिकेट खेळत होता. त्या काळी लहानपणी तो खेळत होता. भूतकाळी आहे. पण भूतकाळात तो खेळत होता. खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही. म्हणजे हे पूर्ण भूतकाळाचं नाही तर अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. राहुल वाचन करत होता. भूतकाळी वाक्य आहे. पण वाचन करत होता. वाचन पूर्ण झालेलं नाही. भूतकाळात पण तो क्रिया करत होता. त्यामुळे हे सुद्धा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. चौथं वाक्य बघा. मधुने लाडू खाल्ला होता. होता भूतकाळी वाक्य आहे आणि खाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. खाऊन झाला. म्हणजे इथे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? आता हा अगदी म्हणजे जनरल नॉलेज अगदी कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. भारूड हा प्रकार हा संत एकनाथ महाराजांचा आहे. विंचू चावला वगैरे आपण जे ऐकतो तो भारुडाचाच प्रकार आहे. त्यामुळे भारूड म्हटलं तर एकनाथ महाराजांचंच नाव येतं. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. आता व्याकरणाच्या पुस्तकामध्ये समूहदर्शक शब्दांबद्दलही एक स्वतंत्र यादी दिलेली आहे. ती तुम्हाला खूप मोठी नाही, एखादा पान असेल, पण त्यातही निम्म्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असतात. जे माहित नाही त्याला अंडरलाईन करायची, सतत त्याला रिव्हिजन करायचे. आता बघा. गुच्छ. गुच्छ हा फुलांचा असतो. वृंद. वृंद हा वाद्यांचा असतो. यांनी काय विचारले? योग्य समूहदर्शक. तर हे अगदी योग्य आहे. वाद्यांचा वृंद असतो. त्यामुळे तुमचं उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 2. थप्पी. थप्पी ही कोणाची असते? थप्पी ही नोटांची असते.
पोत्यांची असते. जुडगा हा किल्ल्यांचा असतो. बरोबर. माणसांचा जर आपण बघितलं तर माणसांचा काय असतो? जमाव असतो. बरोबर. विद्यार्थ्यांचा गट असतो. माणसांचा जमाव, विद्यार्थ्यांचा गट. आणि आंब्यांच्या झाडांची जी असती त्याला आपण राई म्हणतो. आंबराई आपण म्हणतो. तर राई याचं उत्तर पाहिजे. विटांचा म्हटलं तर माझ्या मते विटांचा खच वगैरे यायला पाहिजे. खच हा शब्द यायला पाहिजे. इथे योग्य समूहदर्शक तो आहे वाद्यांचा वृंद. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. आता एकवचनी शब्द ओळखायला लावलेला आहे. अगदी सोपा आहे. वाटा. ती वाट. एक वाट असली तर आपण म्हणतो ती वाट. अनेक वाटा असले तर त्या वाटा. वाट, वाटा. ती लाट, त्या लाटा. ती खाट, त्या खाटा. म्हणजे वाटा, लाटा, खाटा हे अनेकवचनी शब्द आहेत. काटा हा जो शब्द आहे तो एकवचनी आहे. तो काटा. आणि जास्त असले ते काटे. पुरुषवाचक शब्द असेल. पुरुषवाचक म्हणजे काय? जो आपण तो, हा असे पुल्लिंगी उच्चाराचे शब्द आहेत त्यांना आपण पुरुषवाचक पुल्लिंगी शब्द म्हणतो. तर ह्या पुल्लिंगी शब्दांचं अनेकवचन होताना एकारांत होत असतं. हे तुम्हाला कळेल. जसं मी सांगितलं, तो काटा हा एकवचनी आहे. अनेकवचनी असेल तर ते काटे. तो डबा एकवचनी. ते डबे अनेकवचनी. आणि पुल्लिंगी वाचक शब्द जर आकारांत सोडून इतर कुठल्याही कारांत असेल तर त्याचं दोन्ही रूपामध्ये एकच रूप असतं. उदाहरणार्थ तो उंदीर असं जर मी म्हणालो, आता तो उंदीर तो पुल्लिंगी शब्द आहे, पण इथे शेवट अवाचक आहे, अकारांत आहे. त्यामुळे याचं अनेकवचन उंदीरच येईल. हे तुम्हाला नाम या प्रकारामध्ये मी सांगितलेलं आहे. माझ्या मते तिसरं का चौथं लेक्चर आहे मराठी व्याकरणाचं, त्यामध्ये तुम्हाला कळेल. तर इथे काटा हे जे आहे हे एकवचनी शब्द आहे. खाटा, लाटा, वाटा हे अनेकवचनी शब्द आहेत. पुढचं बघा. लीळा चरित्र. आता मागा मी सांगितलं ना वरती तुम्हाला, प्राचीन काळातले म्हणजे 12व्या-13व्या शतकातले जे साहित्यकार असतील, कवी, लेखक असतील, त्यांच्या पुस्तकांची नावं महत्वाची आहेत. त्यातलं एक आहे लीळा चरित्र. हे आहे माहीन भटांचं आहे. पर्याय क्रमांक 3. रामदास स्वामींचा जो आहे तो दासबोध आहे. तुकाराम महाराजांचा अ, अ, गाथा आहे. आणि मुकुंदराज यांचं माझ्या मते मुकुंदराजांचं विवेक सिंधू. तर हे पुस्तकामध्ये कुठल्याही व्याकरणाच्या पुस्तकामध्ये आहे. आणि आज आपण बघितले तर हे मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न आपण आज पूर्ण केलेले आहे. अत्यंत सोपा पेपर होता. यामध्ये अवघड काहीच नाही. फक्त उजळणी करणं ही खूप गरजेचे आहे. प्रश्न खूप सोपे आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सुद्धा खूप सोपे आहे. तर आपण पुढच्या वेळेस सामान्य ज्ञान आणि अंकगणित हे राहिलेले टॉपिक आपण बघू.